वाटतं की तांदूळ घराभोवती टाकले, जो नाग तर तो आतमध्ये येणार नाही आणि आपण सुरक्षित राहू. त्यांचा मेंदू हा अविकसित आहे, जसा माणसांचा इतर प्राण्यांचा असतो. आपलं जेव्हा कोणाच्या घरी साप पकडायला जातो, मग बाकीच्या सापांबद्दल काही प्रॉब्लेम नसतो त्यांना. इतर जे साप आहेत, विषारी असून दे बिनविषारी असून दे, फक्त एकाच सापाबद्दल त्यांना प्रॉब्लेम आहे, तो म्हणजे इंडियन स्पेक्टिकल कोब्रा, नाग. एखाद्या घरात नाग पकडला मी किंवा नाही पकडल्यानंतर जास्त नाही मागणी करत. नाही जर भेटला तर कुठे गेला, मग ते घाबरतात आणि मला सांगतात, "ओ आमका तांदूळ द्या." आता हे तांदूळ म्हणजे काय माहिती आहे, म्हणजे त्यांना असं वाटतं की तांदूळ घराभोवती टाकले की तो कुठचाही म्हणजे जनावर म्हणा किंवा तो जो नागाबद्दलच जास्त त्यांचा प्रॉब्लेम आहे, तर तो आतमध्ये येणार नाही आणि आपण सुरक्षित राहू. मी त्यांना बऱ्याच जणांना सांगण्याचा प्रयत्न करतो की असं काही नाही आहे. साप हे त्यांना काही कळत नाही. त्यांचा मेंदू हा अविकसित आहे, जसा माणसांचा इतर प्राण्यांचा असतो तसा नाही. त्यांना ऐकू येत नाही, त्यांना वास येत नाही, त्यांना बघितलेलं कळत नाही. कोणाच्या घरात आहे मग ते आता परत त्या घरात जायला पाहिजे, हे काही नाही. त्याच्यामुळे तांदळांची वगैरे किंवा तो परत येणार, तुम्हाला बघितलं आहे, तुम्हाला तो परत येणार, ते काही संबंध